येते का आवाज? वाजवा टाळ. आपला चौकातच कालवलंय असते, गल्लीत कमी दिसते. 13 वर्षानंतर व्याख्यान होते असं मला कळलं. 13 वर्षानंतर मीच तुम्हाला सापडली. तरी पण इथं ऑर्केस्ट्रा असला असता किंवा नाचणाऱ्या 2-4 बायका देखणे आणल्या असत्या, तुफान गर्दी झाली असती. म्हणून मी म्हणत असतो की नाचणाऱ्यांच्या गर्दीत जाऊन नाचाची अवलाद होऊन जगण्यापेक्षा रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार जी पोरं होतात, त्याच पोरांना चवदार तळ्यात उतरलेल्या पायांची जाणीव आणि भान असतं, आणि तीच पोरं अशी व्याख्यानाच्या कार्यक्रमाला हजर राहत असतात. तुम्ही आता रायगडाच्या पायरीवर बसून ऐकायचं आणि मी तुकारामाच्या मांडीवर बसून बोली. गेला महिनाभर आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण फार मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतो. पण ज्या पद्धतीने विचारांची जयंती साजरी व्हायला हवी तशी होत नाही. तरुणांचा समावेश जिथं जास्त असायला पाहिजे तिथं होत नाही. मी काही घटना सांगतो. 4-5 वर्षापूर्वी याच संविधानाला आग लावली. दिल्लीत संविधान जाळलं. एवढं धाडस का झालं? संविधानाला काढी लावायचं धाडस या देशात व्हावं. त्यांना चेक करायचं होतं, जिवंत आहे ती का मेली ती. लक्षात आलं मेलेलीच आहे ती. आणि मग बातमी आली की एका माथे फिरूनच संविधानाला आग लावली. मग काही काळ गेला, परत बाबासाहेबांनी जे राजगृह बांधलं, पुस्तकांचं घर, त्याच्यावरती हल्ला केला. काय गरज आहे पुस्तकांच्या घरावर हल्ला करायची? बाबासाहेबांनी पुस्तकात बांधलेले जगातले एकमेव घर, जगात त्याची चर्चा आहे, त्याच्यावरती हल्ला केला जातोय का? त्यांना चेक करायचं होतं की मेले ती का जिवंत आहे. लक्षात आलं मेलेलीच आहे ती. काही दिवस गेले, परभणीला पुतळ्याची विटंबना झाली. बातमी आली एका माथे फिरून विटंबना केली. आणि एवढंच काय, आतापर्यंत या देशाचा गृहमंत्री संसदेत भाषणात म्हटला, एवढं आंबेडकर 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 काय करता? देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्गात गेला असत. हे बोलायचं धाडस होते. त्याची बातमी येत नाही, एक माथे फिरू असं म्हटलं. मग आज त्याला मला उत्तर द्यावं असं वाटतं. बरं झालं आमची आंबेडकर आंबेडकर म्हणत राहिली, बरं झालं आमची फुलेशाव म्हणत राहिली. आमच्या तोंडात काली आंबेडकर होता, आज या उद्या बी असणार आहे. म्हणून तर आमच्या बायका सेफ आहेत. आज ज्यांच्या घरात चळवळ गेली ती निवांत आहे, ती त्यांना टेन्शन नाही. आणि जी नाव घेत राहिली तीर्थक्षेत्र करत, त्या बायका खराच्या टेबलावर गेल्या. मग किती सुंदर आहे चळवळ आमची, किती अभिमानाची आहे चळवळ आमची. खराच्या दारात जाऊन भविष्याचा हात दाखवून आयुष्याचे वरात काढून घेण्यापेक्षा फुले शाहू आंबेडकरांच्या परातीत समतेची भाकरी भाजली की आयुष्य जोरात जगता येतं, हा सांगावा याच चळवळीने दिला. याच चळवळीने आम्हाला वेठ लावला, याच विचारांनी आम्हाला वेठ लावला. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा वाचून घेतला का ना, ऐकून नाही घेतला. मी वाचतो पुस्तक कधी कधी. इतिहास वाचताना लक्षात ठेवायचं असते ना कसं लिहिलंय.
मग 4-4 हजार पानाचं पुस्तक असते इतिहासावर. 4 किलो वजन. जेवढं पुस्तक वजनदार तेवढा लेखक वजनदार असतो. ते पुस्तक वाचत होतं एकदा, बघितलं तर त्या लेखकांनी लिहिले, इतिहासकार. गमत बघा, महाराज गडावरून खाली येत आहेत. मध्यान उलटून गेलेली आहे आणि चांदणं हसतंय महाराजांना बघून. चंद्र उगवला आहे, चांदणं गडावर शिंपड घालताय आणि महाराजांचा घोडा दौडत पुढे आला. महाराजांनी नजरेत नजर घालून घोड्याच्या बघितले. दोघांची नजरानजर झाली आहे. मावळे घोषणा देत आहेत, महाराज घोड्यावर बसतायत आणि महाराज निघालेले आहेत सुरत लुटायला, सुरतेच्या मोहीम. त्यानं असलं काय लिहिलंय, मला प्रश्न पडला. म्हणलं यो वहीन पेन घेऊन तिथंच बसला होता पायरीवर, एवढं डिटेल लिहायला. आणि ज्यावेळी मी तारखा चेक केल्या त्यावेळी लक्षात आलं तेव्हा पावसाळा होता. आणि पावसाळ्यात चांदणं हसत होत म्हणते. असले काय तर रंगवलं म्हणजे 4000 पानं रंगते ती जाऊ. म्हणून 40 पानात सुद्धा खरा शिवाजी मांडता येतो हे आमच्या कॉम्रेड पानसरे अण्णांनाच दाखवून दिलं. शिवाजी कोण होताची 40 पानं फडफडली म्हणून आम्ही शान झालो. आणि असलं बोललं की मला मारते ती. पहिलं आपलीच मारते ती बी मारते. खरं बोललो की मारते देऊ. आणि मी काय बरं बोलत नाही, मी खरंच बोलते आणि मी रोज मार खाते. हल्ली चौकात जरी गेलं कोण म्हणतंय मी हिंदू, ती दुसरं म्हणतंय मी मुसलमान. बरी एवढी दोनच होती, हातातली वेगळीच झाली. मी मराठा, मी वांजारी, मी धनगर, मी महार, मी बौद्ध. आणि एक जर जोरात आवाज मी मान म्हणते. मग मी मध्ये जाऊन म्हणतोय मी भारतीय. भारतीय म्हटलं मग मारते. ही नवीन काय आलं म्हणते. मी म्हणते आम्ही कडून मी जुना आहे, तुम्ही नवीन आहे, मग अजून मारते. मग मी काळा पडते. मी आधी गोराच होतो. भारतीय म्हणून जगायला लागल्यावर सगळ्यांचा मार खाऊन काळा पडला. आपण गरज आहे ना भारतात भारत फिरायची. बर ज्या तरुणांकडे बघावं ती तर नाही, ती डीजे नसते जिबा. मी वक्ता, लेखक, कवी नंतर, मी आधी कार्यकर्ता आहे. त्यामुळे आज तुमच्याशी मी कार्यकर्ता म्हणून बोलणार. आई जयंती महोत्सव उभा करणं म्हणजे काय साधन आहे?